नमस्कार, मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आजचा विषय आहे मासिक पाळीचे म्हणजे आर्तविकार. मासिक पाळीमध्ये महिलांना होणारे त्रास याच्यावर आज आपण चर्चा करणार आहे. स्त्रियांच्या शरीरामध्ये ओटीपोटीच्या खाली गर्भाशयाच्या दोन्ही बाजूला अंडकोश म्हणजे ओव्हरीज असतात. स्त्रियांमध्ये दोन महत्त्वाचे हार्मोन्स असतात, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. या हार्मोन्समुळे स्त्रियांना ताकद आणि सहनशक्ती मिळते. स्त्रीचे शरीराचे स्त्रीपण या हार्मोन्सवर अवलंबून असते. वयाच्या 12व्या वर्षापासून अंडकोशातून इस्ट्रोजन पाझरायला चालू होते आणि गर्भधारणेला योग्य होते. वयाच्या 35 वर्षापर्यंत ही अवस्था असते. मासिक पाळीमध्ये अंडकोशामध्ये तयार झालेले बीज नलिकेमधून गर्भाशयामध्ये फलधारणेसाठी येते. गर्भाशयाच्या आतील भाग शुद्ध करून गर्भधारणेसाठी तयार ठेवणे हा मासिक पाळीचा किंवा आर्तवाचा उद्देश असतो. सामान्यपणे आर्तव काळ म्हणजे मासिक पाळीमधील काळ 4 दिवसांचा असतो आणि दर 28 दिवसांनी अंतर्स्राव म्हणजे रजस्राव होतो. अंतर्स्राव कमी प्रमाणात होणे किंवा जास्त प्रमाणात होणे, आर्तव काळ सुरू होण्यापूर्वी त्रास होणे असे काही उपद्रव स्त्रियांना होतात. ज्या स्त्रिया संतुलित आहार आणि पौष्टिक आहार घेतात अशा निरोगी स्त्रियांना आर्तव काळाचा कोणताही त्रास होत नाही. आहारामध्ये पौष्टिक घटकाचा अभाव असेल तरच हार्मोनच्या चयापचयामध्ये बिघाड होऊ शकतो आणि असे त्रास होऊ शकतात. तर आपण आर्तव कालामध्ये म्हणजे मासिक पाळीच्या दरम्यान होणाऱ्या त्रास यामधील पहिला त्रास म्हणजे कष्टार्तव. या आर्तव कालामध्ये अतिशय वेदना होतात. शरीरामध्ये आणि स्त्री जनन इंद्रियामध्ये विषारी पदार्थ साठल्यामुळे, अयोग्य आहार विहारामुळे आणि अतिथकव्यामुळे कष्टार्तवाचा त्रास होतो. यामध्ये आर्तव काल सुरू होण्यापूर्वी 2 दिवस किंवा आर्तव कालामध्ये किंवा आर्तव काळ संपल्यानंतर ओटीपोटीमध्ये वेदना सुरू होतात. आर्तव काळ सुरू होण्यापूर्वी वेदना होत असतील तर अंडकोशाचे कार्य नीट होत नाही असा त्याचा अर्थ आहे. ही ग्रंथीची अकार्यक्षमता आहे. सुनियोजितपणे संतुलित आहार घेतला तर हा त्रास निश्चितपणे बरा होऊ शकतो. आर्तव काळ सुरू होण्यापूर्वी आठवडाभर एक रात्री आड उष्ण कटिस्नान घ्यावे. यामुळे चांगला उपयोग होतो. 2 आर्तव काळाच्या मधल्या दिवसामध्ये थंड कटिस्नान घ्यावे. त्यामुळे आर्तव स्राव सुलभ होतो आणि अंडकोशाचे कार्य सुधारते. आर्तव काळ सुरू होण्यापूर्वी लगेच पोट दुखत असेल तर गर्भाशय योग्य स्थितीत नसल्याचे लक्षण आहे. तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी आणि तज्ञांच्या सल्ल्यानुसार व्यायाम करावा. अतिशय कृश स्त्रियांमध्ये शरीर अंतर्गत चरबी आणि गर्भाशय बंधनाचा म्हणजे लिगामेंटचा अभाव असल्यामुळे गर्भाशय सरकते. योग्य आहार आणि योग्य व्यायाम याद्वारे हा त्रास जाऊ शकतो. आर्तव काळात पोट दुखत असेल तर गर्भाशयाचा शोथ होत आहे असे समजावे. योग्य आहारामुळे आणि आर्तव काळ सुरू होण्यापूर्वी उष्ण पाण्याचे स्नान घेतल्याने हा त्रास दूर होऊ शकतो. पाण्याचे तापमान सुरुवातीला 100 डिग्री फॅरनहाईट असावे. हळूहळू तापमान 120 डिग्री फॅरनहाईट पर्यंत वाढवावे. उष्ण पाण्याचे स्नान 10 मिनिटे घ्यावे. थंड कटिस्नान 10 ते 15 मिनिटे घ्यावे. पाण्याचे तापमान 50 ते 65 डिग्री फॅरनहाईट असावे. आता पुढील दुसरा 2 नंबरचा म्हणजे त्रास म्हणजे रजस्राव बंद होणे. गरोदरपणात आणि 40 नंतर निसर्गात रजस्राव बंद होतो, पण कधी-कधी काही इतर कारणामुळे सुद्धा बंद होतो. काही स्त्रियांमध्ये रजस्राव अगदीच कमी प्रमाणात असतो, पण तो बंद झाला असे म्हणता येत नाही. रजस्राव काही वर्ष दर महिन्याला नियमित होतो, परंतु एखाद्या महिन्याला अचानक बंद होतो आणि काही महिने बंदच राहतो. शरीराच्या आणि विशेषतः ज्ञानेंद्रियाच्या क्षीणतेचे व अकार्यक्षमतेचे ते लक्षण आहे. रक्तक्षय, काळजी, चिंता, दुःख, भय इत्यादी मानसिक कारणामुळे, गर्भाशयाच्या सदोष वाढीमुळे, गर्भाशय सरकल्यामुळे आणि मोठ्या आजारपणानंतरच्या अशक्तपणामुळे असा त्रास होऊ शकतो.
उपचार सुरू करताना मूळ कारण दूर करणे आवश्यक आहे, परंतु संपूर्ण शरीराचे आरोग्य सुधारण्याकडे लक्ष द्यावे. मानसिक कारण असेल तर शरीराला आणि मनाला संपूर्ण विश्रांती द्यावी. तिसरा विकार म्हणजे रजस्त्राव जास्त प्रमाणामध्ये होणे. रक्तक्षय किंवा कॅल्शियमचा अभाव असेल तर रजस्त्राव जास्त प्रमाणामध्ये होतो. शिवाय इतर अनेक कारणे आहेत. शरीरामध्ये विषारी पदार्थ साठणे हे मुख्य कारण आहे. रुग्णाने संपूर्ण विश्रांती घेणे आवश्यक आहे. पलंगाच्या पायाकडचा भाग 10 ते 13 सेंटीमीटर उंच करून पलंगावर झोपावे. योनीमध्ये स्वच्छ कापडाचा बोळा काही वेळ असावा. काही दिवस दूध आणि कच्च्या कोशिंबिरीवर एवढाच आहार घ्या. रजस्त्राव थांबल्यानंतर काही दिवस पोटावर ताण पडेल अशी कष्टाची कामे करायची नाहीत. आहारामध्ये 2 वेळेस जेवणामध्ये कोशिंबिरीचे प्रमाण असावे. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करावी. आता याच्यावर उपचार काय? तर आपण वरीलप्रमाणे सांगितलेले स्त्रियांचे विकार प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे, ज्ञानेंद्रियाच्या अक्षमतेमुळे आणि अयोग्य आहारामुळे शरीरात विषारी पदार्थ साठल्यामुळे, आधुनिक वैद्यकशास्त्राच्या औषधामुळे हे रोग बरे न होता दीर्घकालीन होतात. लाक्षणिक उपाय करण्यापेक्षा शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून संपूर्ण शरीरच आरोग्य सुधारणे हाच या विकारावर उपचाराचा एकमेव मार्ग आहे. यासाठी स्त्रीने सुरुवातीला 5 दिवस फलाहार करून लंघन करावे. सफरचंद, पेर, द्राक्षे, पपई, संत्री, अननस, पीच, टरबूज अशी फळे खावी. फळाशिवाय दुसरे कोणतेही अन्नपदार्थ खाऊ नये, नाहीतर सर्व उपचार वाया जातील. परंतु लंघन काळामध्ये खूपच वजन कमी झाले असेल तर फळासोबत दूध घ्यायला हरकत नाही. लंघन काळामध्ये रोज कोमट पाण्याचा इनिमा घेऊन पोट साफ करावा. लंघन काळानंतर पुढीलप्रमाणे आहार सुरू ठेवावा. सकाळी उठल्यावर लिंबाचा रस, मध आणि पाणी. नाश्त्यामध्ये सफरचंद, संत्री, द्राक्षे, पपई, केळी आणि दूध इत्यादीपैकी कोणते तरी एखादे फळ. दुपारच्या जेवणामध्ये गाजर, कोबी, फ्लावर, बीन्स यांच्या वाफवलेल्या भाज्या, कोंड्यासकट कणकेच्या 2 किंवा 3 पोळ्या. संध्याकाळी गाजराचा किंवा ऊसाचा रस. रात्रीच्या जेवणामध्ये गाजर, कोबी, काकडी, टोमॅटो, मुळा, बीट, कांदा, मोड आलेले मूग आणि रात्री झोपताना सफरचंद किंवा पेलाभर दूध घ्या. उपचारामध्ये आहाराला अत्यंत महत्त्व आहे. फळे आणि कोशिंबिरीमुळे शरीर शुद्ध होते आणि आरोग्य सुधारते. आहारामध्ये कोंड्यासकट धान्य पदार्थ, बिया, कवचफळे, मोड आलेले धान्य याचे प्रमाण जास्त असावे. रक्तातील साखर कमी होऊ नये म्हणून 2 वेळा जेवण्यापेक्षा दिवसातून अनेक वेळा थोडे थोडे खावे. आर्तव काळामध्ये रक्तातील साखर बरेच वेळा कमी होते. मैद्याचे पदार्थ, रिफाइंड धान्ये, मसाले पदार्थ, जड पदार्थ, डबाबंद पदार्थ, चहा, कॉफी, लोणची, सॉस हे पदार्थ खाऊ नये. आवश्यकता वाटल्यास महिन्यातून एकदा फलाहार घेऊन लंघन करावे. सकाळी रोज कोरड्या टॉवेलने अंग चोळून काढावे. थंड पाण्याचे कटी स्नान घ्यावे. रोजोग काळामध्ये मात्र थंड पाण्याने स्नान करू नये. काही घरगुती उपाय करून बघावे. केळ फुलाची भाजी दह्याबरोबर खावे. त्यामुळे प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स प्रमाण वाढते आणि रजस्त्राव कमी होतो. बीटाचा रस सुद्धा अत्यंत लाभदायक आहे. 60 ते 90 ग्रॅम रस दिवसातून 3 वेळा घ्यावा. अंगावरून जास्त जात असेल तर 6 ग्रॅम मेथीचे दाणे अर्धा लिटर पाण्यामध्ये उकळावे. पाणी अर्धे आटले म्हणजे गरम असताना त्यामध्ये काकवी टाकून प्यावी. आल्याचा तुकडा ठेचून कपभर पाण्यामध्ये उकळावा. त्यात साखर टाकून दिवसातून 3 वेळा हे पाणी जेवण झाल्यावर घ्यावे. कष्टार्थवाचा त्रास बंद होतो. तिळाची पूड गरम पाण्यातून रोज 2 वेळा घ्यावी. तरुण मुलींनी पाळीच्या वेळेस पोट दुखत असेल तर लगेच थांबते. रजस्त्राव कमी होत असेल तर तो सुधारतो. कटी स्नान घेताना टबामध्ये तिळाची पावडर टाकावी. कष्टार्थवासाठी 2 चमचे सॅफ्लॉवरची पया 120 मिली पाण्यामध्ये उकळून त्याचा काढा करून घ्यावा किंवा बियाची पूड गुलकंदासोबत बरोबर घ्यावी. तर आपल्याला मासिक पाळीचे म्हणजे आर्तवाचे विकार
यावरची माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.